Imagination is more important than knowledge. Knowledge is limited. Imagination encircles the world. या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड स्टडी करणार आहोत. तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये एकूण आपल्याला 5 स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि ह्या 5 स्टेप्स किंवा ही मेथड आपण डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू समजून घेणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट, सॉल्व. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हणतात, सॉल्व करा. या ठिकाणी कोणत्या मेथडनं सॉल्व करा हे काय आपल्याला मेन्शन केलं नसतं. आपल्याला जी मेथड आवडेल त्या मेथडनं आपण ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, सॉल्व करा. सॉल्व करा म्हणजे काय, ह्या दिलेल्या इक्वेशन मधल्या व्हेरिएबलची एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आपण ह्या ठिकाणी सॉल्व करणार आहे कोणत्या मेथडनं, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. ह्या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x² + 8x - 24 = 0. तर ह्या ठिकाणी हे जे काय दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या इक्वेशनला मी इक्वेशन 1 असं अझूम करतो. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करायचं आपल्याला कोणत्या मेथडनं, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं. आणि त्यासाठी आपल्याला 5 स्टेप्स, ह्या 3 आणि ह्या 2 अशा 5 स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे, मेकिंग कोएफिशियंट ऑफ x² 1. या ठिकाणी काय म्हणतोय मी, मेकिंग कोएफिशियंट ऑफ x² 1. ह्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी x² आहे, तर ह्या x² जो कोएफिशियंट असतो तो 1 करणे. या ठिकाणी फर्स्ट स्टेप आपली काय सांगते, मेकिंग कोएफिशियंट ऑफ x² 1. x² कोएफिशियंट 1 करणे ही आपली फर्स्ट स्टेप आहे. म्हणजे थोडक्यात a ला 1 करून घेणं गरजेचं असतं. जोपर्यंत आपण a ला 1 करत नाही तोपर्यंत पुढचं एक्झाम्पल काय सॉल्व करायचं नाही. तर या ठिकाणी x² कोएफिशियंट किती आहे, 2 आहे. तर x² कोएफिशियंट 1 करत असताना त्या ठिकाणी जो काय नंबर येईल, 1 सोडून दुसरा कुठला जो काय नंबर येईल त्या नंबरनं पूर्ण इक्वेशनला आपल्याला डिवाइड करायचं असतं. त्यामुळे मी काय म्हणतो या ठिकाणी, डिवायडिंग इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला दोन्ही साईडला आपण डिवाइड करणार आहे. कशानं, ह्या ठिकाणी नंबर कोणता आहे, 2. त्यामुळे 2 नच मी डिवाइड करणार आहे प्रत्येक टर्मला. मग 2/2 काय होईल, 1 होईल. 8/2 4 होईल आणि 24/2 12. म्हणजे आपलं न्यू इक्वेशन काय तयार झालं, x² + 4x - 12 = 0. ह्या ठिकाणी फर्स्ट स्टेप कंप्लीट. सेकंड स्टेप आपली काय सांगते, शिफ्टिंग थर्ड टर्म. ह्यामध्ये थर्ड टर्म कोणती आहे, ही आहे. म्हणजे कोण, c. a b c हा पूर्ण कोण आहे, -12 म्हणजे आपला कोण, c. शिफ्टिंग थर्ड टर्म म्हणजे कोण, c टू राईट हँड साइड. त्या साईडला ह्याला शिफ्ट करायचं. त्यासाठी या ठिकाणी आपण काय करतोय बघा, x² + 4x - 12 हा राईटला गेल्यानंतर मायनस असल्यामुळे तिकडे गेल्यानंतर काय झाला, तो प्लस झाला. प्लस साइन ह्या ठिकाणी मेन्शन करायची काही गरज नाही. आणि हे जे काही इक्वेशन भेटतं सेकंड स्टेप मध्ये भेटलेलं हे इक्वेशन, हे आपलं इक्वेशन असेल सेकंड. मग थर्ड स्टेप काय आहे, फाइंडिंग थर्ड टर्म फॉर लेफ्ट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइडची जी काय थर्ड टर्म जी होती ती आपण कुठे केली, राईट साईडला शिफ्ट केली. मग ह्या साईडला आपल्याला थर्ड टर्म आता जी पाहिजे, न्यू थर्ड टर्म आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायची आहे. मग ती थर्ड टर्म मिळवायची कशी, त्याचा फॉर्म्युला काय आहे, इन ब्रॅकेट 1/2 इंटू म्हणजे हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ x इन ब्रॅकेट स्क्वेअर. 1/2 इंटू कोएफिशियंट कुणाचा, x. ह्या ठिकाणी x कुठं आहे, ह्या ठिकाणी आहे. ह्या x चा कोएफिशियंट कोण आहे, ह्या ठिकाणी +4 म्हणजे 4 आहे. मग तो 4 ह्या ठिकाणी फॉर्म्युलामध्ये पुट करायचा आपल्याला. 1/2 इंटू 4/2 आन्सर किती येईल, 2. आणि ह्या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4. आणि हा जो काय नंबर भेटलेला आहे थ्रू दिस फॉर्म्युला, हा नंबर म्हणजे आपली थर्ड टर्म. आणि ही जी काय थर्ड टर्म आहे ही न्यू थर्ड टर्म आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायची आहे. मग घ्यायचे म्हणून फक्त एका साईडला घेऊन चालेल का, नाही, त्या साईडला पण द्यावे लागेल. त्यामुळं माझी स्टेप फोर्थ काय असणार आहे, ऍडिंग 4 ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2. आपली स्टेप 4 काय आहे, 4 ही जी काय व्हॅल्यू आहे हा नंबर आपण ह्या इक्वेशन 2 च्या दोन्ही साईडला ऍड करणार आहे. त्यामुळे इक्वॅलिटी मेंटेन राहील. x² + 4x + 4 = 12 + 4. दोन्ही साईडला 4 घेतलेला आहे. मग हा 12 आणि हा 4 किती होईल, 16 होईल. आणि हे जे काय स्ट्रक्चर आहे हे a² + 2ab + b² ह्या फॉर्म्युलाचं स्ट्रक्चर आहे. x चा स्क्वेअर म्हणजे x², x² म्हणजे काय, x चा स्क्वेअर. 4x म्हणजे 2 × 2, 4 म्हणजे काय 2 × 2 हा x आणि 4 म्हणजे काय 2 चा स्क्वेअर. ह्या ठिकाणी a म्हणजे कोण आहे, x आहे. आणि b म्हणजे कोण आहे, 2 आहे. त्यामुळे पुन्हा ह्या ठिकाणी 2ab म्हणजे ह्या ठिकाणी काय आहे, 2a म्हणजे कोण, ह्या ठिकाणी x आहे आणि b म्हणजे कोण आहे, 2 आहे.
तर त्या स्ट्रक्चरनुसार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या स्ट्रक्चरनुसार आपल्याला फॉर्म्युला काय भेटतो, त्याचं सिम्प्लिफिकेशन काय भेटतं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या ठिकाणी ए म्हणजे कोण आहे, एक्स आहे. ह्या ठिकाणी साइन कोणतं घ्यायचं, दोघां बी म्हणजे कोण आहे, 2 आहे. आणि दोघांमध्ये साइन कुठून घ्यायचं, ह्यामधून घ्यायचं. या ठिकाणी साइन कोणता आहे, प्लस आहे, तर या ठिकाणी साइन कोणतं येणार आहे, प्लस येणार आहे. ह्या ठिकाणी एक्स असल्यामुळे ह्या ठिकाणी एक्स घेतला, ह्या ठिकाणी 2 असल्यामुळे या ठिकाणी मी 2 घेतला, ह्या ठिकाणी प्लस कुठून घेतलं, इथून घेतलं. तर अशा प्रकारे तुम्ही ह्याच्या स्ट्रक्चरवरून हे 8 नंबर्स तयार करू शकताय. आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर हे ठरलेला आहे, कारण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हे. 16 हा पण स्क्वेअर आहे कोणाचा, 4चा स्क्वेअर म्हणजे 16. तर ह्या ठिकाणी लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही साईडला मी स्क्वेअर कंप्लीट करून घेतलेले आहेत, म्हणून ह्या मेथडला आपण काय म्हणतोय, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. दोन्ही साईडला आपण स्क्वेअर बनवून घेतलेत. ही आपली स्टेप कोणती आहे, 4. स्टेप 5 मध्ये आपण काय करतोय, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आपण स्क्वेअर बनवून घेतले, ते स्क्वेअर आता कॅन्सल करण्यासाठी, दोन्ही साईडला स्क्वेअर आपण बनवून घेतलेत, ते कॅन्सल करण्यासाठी आपण काय घेतो, स्क्वेअर रूट घेतो. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल, एक्स प्लस टू इज इक्वल टू स्क्वेअर रूट काय असणार आहे, -4चा पण स्क्वेअर काय असणार आहे 16 आणि +4चा पण स्क्वेअर काय असणार आहे 16. त्यामुळे +-4 एक्स प्लस 2 इज इक्वल टू +-4 म्हणजे एक्स प्लस 2 इज इक्वल टू +4 और एक्स प्लस 2 इज इक्वल टू -4. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटणार आहेत. +2 त्या साईडला गेल्यानंतर -2, त्या या ठिकाणी काय होईल, 4 - 2 आन्सर करणार आहे 2. आणि ह्या ठिकाणी +2 त्या साईडला गेल्यानंतर -2, ऑलरेडी या ठिकाणी कोण आहे, -4. हा -4 आणि हा -2 किती होईल, -6. x equal to 2, x equal to -6. This is the solution of given quadratic equation by completing square method. Completing square method example second. Solve x square plus x minus 20 is equal to 0. तर या ठिकाणी हे जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला व्हेरिएबल कोण दिलेला आहे, एक्स दिलेला आहे. आणि ह्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. या ठिकाणी आपल्याला ए किती दिलेला आहे, 1 दिलेला आहे, बी किती दिलेला आहे, 1 दिलेला आहे, सी किती दिलेला आहे, -20. तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो, तेव्हा आपल्याला 5 स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. या 5 स्टेपमध्ये फर्स्ट स्टेप काय आहे, ए ह्या ठिकाणी जो आहे तो A1 असणं गरजेचं आहे. ऑलरेडी तिने देताना A1 दिलेला आहे, तेव्हा आपली फर्स्ट स्टेप या ठिकाणी कट झालेलं आहे. सेकंड स्टेप काय आहे, सी जो आहे तो सी त्या साईडला पाहिजे, राईट साईडला शिफ्ट झाला पाहिजे. ही आपली सेकंड स्टेप आहे. त्यामुळे जे आपल्याला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण ॲज इट इज लिहून घ्या, त्याला इक्वेशन 1 अजून करूया. त्यानंतर आपली सेकंड स्टेप काय आहे, आपल्याला सी त्या साईडला शिफ्ट करायचा असतो, त्यामुळे -20 त्या साईडला गेल्यानंतर काय होईल, +20. त्यामुळे x स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू +20 इक्वेशन सेकंड. त्यानंतर आपल्याला आता ह्या ठिकाणी ही फर्स्ट टर्म, एक्स स्क्वेअर म्हणजे आपली फर्स्ट टर्म, एक्स म्हणजे सेकंड टर्म, थर्ड टर्म ही आपली नंबर असतो. या ठिकाणी मला थर्ड टर्म पाहिजे, पण तो स्क्वेअर नंबर पाहिजे, स्क्वेअर टर्म पाहिजे. मग ती स्क्वेअर टर्म मिळवण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, थर्ड टर्म. ह्या ठिकाणची थर्ड टर्म जर आपल्याला काढायची असेल तर फॉर्म्युला काय, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. ह्या एक्सचा कोएफिशियंट म्हणजे बी या ठिकाणी किती आहे, 1 आहे, कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी 1/2 इंटू 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ब्रॅकेट स्क्वेअर कशासाठी, आपल्याला ती टर्म कशी पाहिजे, स्क्वेअर टर्म पाहिजे, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी स्क्वेअर घेतलेला आहे. 1 इंटू 1 1, 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. तर 1/4 हा आपल्याला स्क्वेअर नंबर म्हणजे स्क्वेअर टर्म भेटलेले आहे, जी आपल्याला ह्या ठिकाणी पाहिजे आहे. ह्या ठिकाणी पाहिजे म्हणून फक्त लेफ्ट साईडला घेऊन चालेल का, नाही. इक्वेशनच्या इक्वेलिटीसाठी आपल्याला ही टर्म दोन्ही साईडला ऍड करावी लागेल. त्यामुळे ॲडिंग 1/4 ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 नेहमी आपण ॲडच करणार आहोत. ॲडिंग 1/4 हा स्क्वेअर नंबर, स्क्वेअर टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2. ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स याची लेफ्ट साईड त्याच्यामध्ये आपण ॲड केला, प्लस 1/4 इज इक्वल टू +20 म्हणजे 20 प्लस 1/4 दोन्ही साईडला आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर त्यानंतरच्या ह्या 2 स्टेप खूप IMP आहेत. मी कशाप्रकारे ह्या 2 स्टेप लिहितो फक्त तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. एक्स स्क्वेअर म्हणजे काय, ब्रॅकेट टाकून मी एक्सचा स्क्वेअर असं म्हटलेलं आहे, प्लस सेकंड टर्म जी आहे ती ॲज इट इज लिहायची. आणि 1/4 हा स्क्वेअर कुणाचा, इथं आपण बघितले ना, 1/2 हा कुणाचा स्क्वेअर आहे, 1/2चा. 1/4 म्हणजे कोण आहे, 1/4 हा स्क्वेअर कुणाचा आहे, 1/2चा
स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. तर अशा प्रकारे दोन ब्रॅकेटमध्ये मी हे स्क्वेअर तयार करून घेतलेले आहेत आणि इकडे यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जी काय असेल ती करायची. 4 × 20 किंवा 20 × 4 कुठे 80, 80 + 1 81, 81/4 हे आपल्याला मल्टिप्लिकेशन माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतो 81/4. तर ह्या ठिकाणची ही स्टेप तुम्हाला जर कळली असेल तर नेक्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला ब्रॅकेट टाकायचे आहेत. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, ब्रॅकेट टाकून घेणार आहे, ब्रॅकेटला स्क्वेअर घेणार आहे. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ए घ्यायचं आहे, ह्या ठिकाणी बी घ्यायचं आहे आणि मध्ये साईन कोणतं येणार आहे ते डिपेंड आहे. इथं प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. तर ह्या ठिकाणी एक्स असल्यामुळे हा आपला ए, ह्या ठिकाणी 1/2 म्हणजे आपला हा बी आणि इथं साईन कोणतं आहे प्लस, तर इथं प्लस. तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या फॉर्म्युला थ्रू जर ह्याची तुम्ही ह्याचं एक्सपान्शन केलं, तो जर तुम्ही फॉर्म्युला ह्या ठिकाणी युटिलाइज केला तर तुम्हाला हेच आन्सर भेटेल. म्हणजे काय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानुसार आपल्याला हे एक्सपान्शन भेटणार आहे. तर ह्या ठिकाणी मी ए कसा घेतला, ह्या ब्रॅकेटच्या आत जो आहे तो म्हणजे आपला ए, ह्या ब्रॅकेटच्या आत 1/2 म्हणजे आपला कोण बी. म्हणजे मगाशी मी हे ब्रॅकेटमध्ये का तयार केलं की मला ए आणि बी हवा होता. प्लस साईन किंवा मायनस साईन आपल्याला ह्या ठिकाणी भेटणारच आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तयार करून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तसा इकडं पण स्क्वेअर आहे का, आहे. 81 नसेल तर आपण तयार करू शकतो. 81 हा स्क्वेअर कोणाचा आहे 9चा आणि 4 हा स्क्वेअर कोणाचा आहे 2चा. ठीक आहे, मग दोन्ही साईडला ही स्क्वेअर आहेत. हा स्क्वेअर कोणाचा आहे 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअर असल्यामुळे ह्या मेथडला आपण काय म्हणतोय, स्क्वेअर मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आपण स्क्वेअर कम्प्लीट करून घेतो. ह्या दोन्ही साईडला स्क्वेअर असल्यामुळे आपण दोन्ही साईडला तर काय घेणार आहे, स्क्वेअर रूट घेणार आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूट घेत असेल तर ह्या साईडला शिल्लक होऊन राहिला एक्स प्लस 1/2. जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो त्यावेळी प्लस मायनस घेतो, कारण ते मायनसचा पण स्क्वेअर तोच, प्लसचा पण स्क्वेअर तोच. त्यामुळे प्लस मायनस या ठिकाणी 81चा स्क्वेअर कोण असणार आहे 9 आणि 4चा स्क्वेअर, 81चं स्क्वेअर रूट काय असणार आहे 9 आणि 4चं स्क्वेअर रूट 2. तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे एक्स. तर आता इझिली आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. फक्त आपल्याला हा नंबर राईटला शिफ्ट करावा लागेल. राईटला प्लस मायनस दोन व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे एकदा मी प्लस घेईन, एकदा मायनस घेईन. प्लस 9/2 मायनस 9/2. हा प्लस 1/2 त्या साईडला गेल्यानंतर मायनस 1/2. हा प्लस 1/2 त्या साईडला गेल्यानंतर काय येणार आहे मायनस 1/2. ठीक आहे, मग बेस सेम असल्यामुळं 9 - 1 9 - 1/2. बेस सेम असल्यामुळे -9 - 1 -9 -1 9 - 1 8 8/2 म्हणजे किती 4. -9 - 1 सेम साईन ॲडिशन 9 आणि 1 किती ना 10 -10 -10/2 -5. x equal to 4 x equal to -5. This is the required solution of given quadratic equation by completing square method. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड एक्झाम्पल थर्ड. एक्झाम्पल थर्डमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, m² - 5m इज इक्वल टू -3. या ठिकाणी आपल्याला ए दिलेला किती आहे 1 दिलेला आहे, ए किती दिलेला आहे 1 दिलेला आहे. व्हेरिएबल कोण आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला m आहे आणि त्या व्हेरिएबलची m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये जर आपल्याला ह्या m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला 5 स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. त्यातली फर्स्ट स्टेप काय आहे, त्या m² जे कोएफिशियंट आहे म्हणजे कोण ए 1 असणं गरजेचं आहे. आणि ए जर 1 नसेल तर आपण काय करतो, त्याच नंबरनं पूर्ण इक्वेशनला डिवाइड करतो आणि तो ए 1 करून घेतो. ह्या ठिकाणी ऑलरेडी ए 1 आहे, त्यामुळे ही स्टेप आपली काय झाली कट झाली. सेकंड स्टेप काय आहे, सी त्या साईडला असणं गरजेचं आहे. ऑलरेडी ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये त्यांनी देताना सी त्या साईडला दिलेला आहे, त्यामुळे फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप या दोन्ही स्टेप्स कट झालेल्या आहेत. थर्ड स्टेप आपली काय आहे, थर्ड स्टेपसाठी पहिल्यांदा आपण जे काय दिलेलं इक्वेशन आहे त्या इक्वेशनला इक्वेशन 1 अजूम करूया. त्यानंतर वी नो थर्ड टर्म आपल्याला ह्या ठिकाणी फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म आपल्याला जी पाहिजे आहे ती स्क्वेअर टर्म पाहिजे. मग ती स्क्वेअर टर्म मिळवण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ, ह्या ठिकाणी कोण आहे m आहे, कोएफिशियंट ऑफ m. ह्या ठिकाणी m चा कोएफिशियंट कोण आहे -5 आणि हे ब्रॅकेटच्या ह्या ठिकाणी काय आहे स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ m, कोएफिशियंट ऑफ m -1 -5 ब्रॅकेट स्क्वेअर. तर -5 इंटू 1 -5/2 -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस जरी असेल तरी स्क्वेअर काय येणार आहे पॉझिटिव्ह. 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4. तर अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर टर्म ही जी काय आहे थर्ड टर्म आहे पण ती स्क्वेअर टर्म आहे,
ही स्क्वेअर टर्म आपल्याला भेटलेली आहे आणि ही स्क्वेअर टर्म म्हणजे थर्ड टर्म आपल्याला इक्वेशन 1 मध्ये ॲड करायची आहे. आपल्याला ही टर्म कोणत्या साईडला पाहिजे, लेफ्ट साईडला पाहिजे. लेफ्ट साईडला पाहिजे म्हणून फक्त लेफ्ट साईडला घेऊन चालेल का, नाही, आपल्याला राईटला पण द्यावं लागेल इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी फॉर इक्वॅलिटी. ॲडिंग 25/4 ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1च्या दोन्ही साईडला आपण 25/4 हा नंबर ॲड करणार आहे. m² - 5m ह्या ठिकाणी काय येणार आहे प्लस 25/4. त्या साईडला कोण आहे -3 प्लस 25/4. अशा प्रकारे आपण 25/4 ॲड केलेला आहे. ह्यानंतर आपण चेंजेस काय करतोय बघा. ह्या 2 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही ॲड करताय, ॲड केल्यानंतरच्या 2 स्टेप आपल्याला कशा प्रकारे बनवायचे आहेत बघा. m² म्हणजे काय, m ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे m²च. हा -5m ॲज इट इज प्लस ॲज इट इज 25/4 हा नंबर स्क्वेअर कोणाचा आहे, ही तर आपण ऑलरेडी स्क्वेअर काढलेला आहे. ते मायनस साईनचा विचार न करता फक्त हा नंबर स्क्वेअर कोणाचा आहे 5चा आणि 2चा म्हणजे 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आणि त्यानंतर ह्या साईडला जे काही तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. 4 3चा किती होणार आहे -12 आणि 25 हा प्लस आहे आणि तो मायनस आहे. सबस्ट्रॅक्शन होईल 25 - 12 आन्सर काय येईल 13/4. तर ह्या साईडला आपल्याला 13/4 हा नंबर भेटलेला आहे. तर ह्या साईडला आपण आता हे स्ट्रक्चर तयार करून घेतलेलं आहे. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे a² प्लस त्या ठिकाणी मायनस आहे a² - 2ab प्लस b² इज इक्वल टू a - b ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं हे स्ट्रक्चर आहे. ह्या ठिकाणी m² आहे. हा m ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी ह्याचा कॉपी करतोय. हा मायनस या ठिकाणी मध्ये घेतोय आणि हा 5/2 म्हणजे आपला कोण आहे b आहे. m म्हणजे a आहे, 5/2 म्हणजे b आहे. मध्ये साईन ह्या ठिकाणी मायनस असल्यामुळे या ठिकाणी मी मायनस घेतलेलं आहे ब्रॅकेट स्क्वेअर. हे जर तुम्ही a - b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला जर सॉल्व्ह केलं तुम्हाला आन्सर हे भेटणार आहे. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर तयार केलेला आहे. तसंच त्या साईडला आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी हा न्युमरेटर मधला जो नंबर आहे 13 हा आता स्क्वेअर आहे का, परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मी रूट पण घेतो स्क्वेअर पण घेतो. त्यामुळं रूट आणि स्क्वेअर निघून जाईल. पुन्हा होता तसं आपला 13 हायस्ट राहील. इक्वेशन बॅलन्स राहील. 13 म्हणजे काय रूट 13चा स्क्वेअर आणि 4 हा कम्प्लीट स्क्वेअर आहे. त्यामुळे आपण 2चा स्क्वेअर असं म्हणणार आहे. 4 हा स्क्वेअर कोणाचा आहे 2चा स्क्वेअर 4 रूट 13चा स्क्वेअर 13. ओके, म्हणजे थोडक्यात काय स्क्वेअर नसेल त्याला रूट घालायचं स्क्वेअर तयार होतो. ओके, तर अशा प्रकारे आपण लेफ्ट साईडला आणि राईट साईडला स्क्वेअर तयार करून घेतले. त्यामुळे ह्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड असं म्हणतात. ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला स्क्वेअर असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूट घेतले तर काय होईल m - 5/2 स्क्वेअर निघून गेला. रूट 13/2 पण कोणता प्लस मायनस, कोणता प्लस मायनस जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा या ठिकाणी काय घेतो प्लस मायनस रूट 13/2. ह्या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे हा -5/2 आपल्याला त्या साईडला शिफ्ट करायचा आहे. मग एकदा प्लस घेऊया ह्या साईडला, एकदा मायनस घेऊया. m - 5/2 इज इक्वल टू प्लस रूट 13/2 और m - 5/2 इज इक्वल टू मायनस रूट 13/2. ह्या साईडचा हा -5/2 त्या साईडला गेल्यानंतर प्लस झाला, त्या साईडला गेल्यानंतर प्लस झाला. ह्या ठिकाणी जर बघितलं आपण दोघांचाही बेस काय हे सेम आहे 2 तर बेस एकदाच. रूट 13 प्लस 5 यांची ॲडिशन काही करता येत नाही. ह्या ठिकाणी जर पहिलं मायनस रूट 13 प्लस 5 मायनस रूट 13 प्लस 5 बेस सेम. तर ह्या ठिकाणी m ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. या ठिकाणी m ची आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. पण लिहिताना तुम्ही असंही करू शकता. आता फ्रंटला काय हे मायनस आहे ते घालवण्यासाठी नंतर तुम्ही हा मायनस नंतर शिफ्ट सेकंडला येण्यासाठी आपण ह्या टर्म्स चेंज करू शकतो. पहिल्यांदा +5 घ्या, नंतर मायनस रूट 13/2 आणि ही पण टर्म 5 प्लस रूट 13/2. अशा प्रकारे आपल्याला या m च्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड.